हॅलो फ्रेंड्स, आपलं adithilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी यामध्ये 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या पाठाचे शब्द पाहणार आहोत. मोठ्या लोकांपेक्षा लहान मुली हुशार. चला तर मग पाहूया. पहिला शब्द आहे लिओ टॉल्स्टॉय. LEOTOLSTOY. लिओ टॉल्स्टॉय म्हणजे प्रसिद्ध रशियन लेखक. दुसरा शब्द आहे लिटल. LITTLE. लिटल म्हणजे लहान. तिसरा शब्द आहे गर्ल्स. GIRLS. गर्ल्स म्हणजे मुली. चौथा शब्द आहे वायझर. WISER. वायझर म्हणजे हुशार आणि बुद्धिमान. पाचवा शब्द आहे दॅन. THAN. दॅन म्हणजे पेक्षा. सहावा शब्द आहे नॉव्हेल. NOVEL. नॉव्हेल म्हणजे कादंबरी. सातवा शब्द आहे शॉर्ट स्टोरीज. SHORTSTORIES. शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा. आठवा शब्द आहे फिलॉसॉफिकल वर्क्स. PHILOSOPHICALWORKS. फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे तत्त्वज्ञानाविषयक कार्य. नववा शब्द आहे नॉन व्हायलन्स. NONVIOLENCE. नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा. दहावा शब्द आहे इन्फ्लुएन्स्ड. INFLUENCED. इन्फ्लुएन्स्ड म्हणजे प्रभावित झालेला. अकरावा शब्द आहे मार्टिन लूथर किंग. MARTINLUTHERKING. मार्टिन लूथर किंग म्हणजे अमेरिकन सुधारवादी विचारवंत. बारावा शब्द आहे रिझन्स. REASONS. रिझन्स म्हणजे कारणे. तेरावा शब्द आहे टुगेदर. TOGETHER. टुगेदर म्हणजे एकत्र. चौदावा शब्द आहे डिफरंट. DIFFERENT. डिफरंट म्हणजे वेगवेगळे किंवा निरनिराळे. 15वा शब्द आहे कम्पेअर. COMPARE. कम्पेअर म्हणजे तुलना करणे. 16वा शब्द आहे ईस्टर. EASTER. ईस्टर म्हणजे ख्रिश्चनांचा सण. ईस्टर नेहमी रविवारी असतो. 17वा शब्द आहे ले. LAY. ले म्हणजे ठेवणे. 18वा शब्द आहे स्नो. SNOW. स्नो म्हणजे बर्फ. 19वा शब्द आहे रील्स. RILLS. रील्स म्हणजे लहान ओढा. 20वा शब्द आहे पडल. PUDDLE. पडल म्हणजे घाणेरड्या पाण्याचे डबके. 21वा शब्द आहे मॅन्युअर. MANURE. मॅन्युअर म्हणजे खत घालणे. 22वा शब्द आहे पाईल. PILE. पाईल म्हणजे ढीग किंवा रास. 23वा शब्द आहे लेन. LANE. लेन म्हणजे रांग. 24वा शब्द आहे कर्चिफ. KERCHIEFS. कर्चिफ म्हणजे मोठा चौकोनी रुमाल. 25वा शब्द आहे प्रियर. PRAYER. प्रियर म्हणजे प्रार्थना. 26वा शब्द आहे गारमेंट्स. GARMENTS. गारमेंट्स म्हणजे कपडे. 27वा शब्द आहे टू प्लॅश. TOPLASH. टू प्लॅश म्हणजे पाणी उडवणे. 28वा शब्द आहे स्कोल्ड. SCOLD. स्कोल्ड म्हणजे खरडपट्टी काढणे. 29वा शब्द आहे रेज्ड. RAISED. रेज्ड म्हणजे वाढवणे. 30वा शब्द आहे स्कर्ट. SKIRT. स्कर्ट म्हणजे घागरा. 31वा शब्द आहे अँकल. ANKLE. अँकल म्हणजे घोटा. 32वा शब्द आहे अफ्रेड. AFRAID. अफ्रेड म्हणजे भिणे किंवा घाबरणे. 33वा शब्द आहे नेवर माइंड. NEVERMIND. नेवर माइंड म्हणजे काही हरकत नाही. 34वा शब्द आहे स्प्लॅश. SPLASH. स्प्लॅश म्हणजे पाणी उडवत इकडून तिकडे फिरणे. 35वा शब्द आहे सॉफ्टली. SOFTLY. सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे. 36वा शब्द आहे बिअरली. BARELY. बिअरली म्हणजे केवळ किंवा फक्त. 37वा शब्द आहे प्लम्प्ड. PLUMPED. प्लम्प्ड म्हणजे धपकन टाकणे. 38वा शब्द आहे बिस्पॅटर्ड. BESPATED.
BSPTERED बिस्पॅटर म्हणजे घाणेरडे शिंतोडे उडवलेला. 39वा शब्द आहे फ्रायटर्ड. FRIGHTENED फ्रायटर्ड म्हणजे घाबरलेला. 40वा शब्द आहे ट्रबल. TROUBLE ट्रबल म्हणजे संकट. 41वा शब्द आहे इनफॉर्मल स्पीच. INFORMALSPEECH इनफॉर्मल स्पीच म्हणजे अनौपचारिक बोलणे. 43वा शब्द आहे अस्कर्ड वन. ACCURSED अस्कर्ड वन म्हणजे वाईट किंवा मूर्ख मुला सामान्यपणे असभ्य बोलण्यासाठी वापरतात. 43वा शब्द आहे नेप ऑफ हर नेक. NAPEOFHERNECK नेप ऑफ हर नेक म्हणजे मानेच्या मागील बाजूला. 44वा शब्द आहे नेबर. NEIGHBOUR नेबर म्हणजे शेजारी. असे शब्द तुम्ही वाचा, वारंवार वाचा, लिहून पहा, जेणेकरून तुम्हाला ते पाठ होतील. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.